फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण युनेस्को या संस्थेविषयी माहिती बघणार आहोत. आपल्या पेपर सेकंडमध्ये अशा काही भरपूर संस्था आहेत. त्या संस्थेविषयी आपल्याला त्या टॉपिकमध्ये एक जरी क्वेश्चन आला तरी त्या ठिकाणी पेपर सेकंडमधील त्या संबंधित संस्थेंच्या भागामध्ये आपल्याला 10 to 12 क्वेश्चन्स हे विचारले जातील. त्यावरतीच आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये फोकस करत आहोत. एकाच लेक्चर्समध्ये सर्व संस्था घेणे हे योग्य ठरणार नाही, कारण त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये ती योजना पाहायची आहे, संस्था पाहायची आहे. MPSC मधील बऱ्याच काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा संबंधित टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये CDPO आहे, पुढे नंतर युनेस्को किंवा राज्यसेवा या काही परीक्षा आहेत, त्यामध्ये सुद्धा अशा संबंधित संस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात येत असतात. तर त्यावरती आपण आज डिटेल लेक्चर्स या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 9 ते 10 मिनिटांमध्ये विथ क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी युनेस्कोची माहिती बघणार आहोत. तर त्यामध्ये चला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण स्थापना व मूलभूत माहिती ही पाहूया. पूर्ण नाव युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं आहे. 16 नोव्हेंबर 1945ला दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील शाळा, वाचनालये, संग्रहालये पुन्हा उभारण्याच्या उद्देशाने हे स्थापन करण्यात आलेलं होतं. केव्हा? दुसऱ्या महायुद्धानंतर 16 नोव्हेंबर 1945. काही ठिकाणी 14 नोव्हेंबर अशी त्या ठिकाणी डेट दिलेली आहे, पण त्यामध्ये काही मॅटर नाही आहे. 1945 हे मात्र त्या ठिकाणी लक्षात असू द्या. सॉरी, मुख्यालय जे आहे हे पॅरिस या ठिकाणी आहे, फ्रान्समध्ये. ओके. प्रकार जे आहे हे संयुक्त राष्ट्राची विशेषीकृत संस्था आहे, स्पेशलाइज्ड एजन्सी म्हणून आहे. आता या स्थापनेमागचं किंवा या युनेस्कोचं मुख्य ध्येय जे आहे हे ध्येय बघा, कारण हे ध्येय जे असतात किंवा ही जी उद्दिष्ट असतात ना, आपल्याला याच्यावरतीच एक वाक्यांची रचना किंवा वाक्यरचना विधानांमध्ये केलेली असते. ती थोडीशी आपल्याला गेसिंग करावी लागत असते, तर्क करावा लागत असतो. पण मुख्य ध्येय जे आहेत ते लक्षात घ्या. शिक्षण, विज्ञान, संस्कृती व माहितीच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवून जगात शांतता, मानवी हक्क व न्याय यांना बळकटी द्यायचा आहे. म्हणजे शांतता, मानवी हक्क आणि न्याय यांना बळकटी देण्याकरिता शिक्षण असेल, विज्ञान असेल, संस्कृती असेल, या माहितींच्या माध्यमातून सहकार्य वाढवायचं आहे. मग मुख्य उद्दिष्ट जर बघितलं तर त्यामध्ये गुणवत्तापूर्ण व समतोल शिक्षण आणि आजीवन शिक्षण सुनिश्चित करणे आहे. त्यामध्ये लाईफ लाँग लर्निंग म्हटलं की त्या ठिकाणी आपल्याला क्लिक झालं पाहिजे युनेस्को. आणि त्यामध्येच पुन्हा विज्ञान, ज्ञान, धोरणाद्वारे शाश्वत विकास, त्यालाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, पर्यावरण संरक्षण, जैवविविधता यांना प्रोत्साहन देणे, तसेच सांस्कृतिक विविधता, आंतरसंस्कृती संवाद व शांततेची संस्कृती जोपासणे, माहिती व संवाद तंत्रज्ञानाच्या मदतीने समावेशक ज्ञान समाज निर्माण करणे, आफ्रिका व लैंगिक समानता, मग जेंडर इक्वॅलिटी हे 2 प्राधान्य क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी पुढे नेणे. म्हणजे आफ्रिका असेल किंवा जेंडर इक्वॅलिटी असेल, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये युनेस्कोच्या द्वारे. स्ट्रक्चर जर बघितलं तर याची संस्थात्मक रचना जनरल कॉन्फरन्स आहे. आता डिटेलमध्ये आपण थोडंसं पुढे बघूया तीसुद्धा. जनरल कॉन्फरन्स आहे, एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहे आणि सेक्रेटरी येत आहेत. तर त्यामध्ये बघा, जनरल कॉन्फरन्समध्ये सर्व सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी यात असतात. 2 वर्षांनी त्यांची बैठक होते. प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो, युनेस्कोच्या बैठका किती वर्षांनी होतात, त्यामध्ये धोरणे, कार्यक्रमे, अंदाजपत्रक हे सर्व जे आहे ना, हे काम त्या ठिकाणी चालत असतं. आता एक्झिक्युटिव्ह बोर्डमध्ये निवडून आलेल्या मर्यादित सदस्य देशांचा समूह असतो. जनरल कॉन्फरन्सच्या निर्णयांची अंमलबजावणी, देखरेख व कार्यक्रमांचे मार्गदर्शन ती त्या ठिकाणी करत असते. सचिवालय म्हटलं तर महासंचालकांच्या नेतृत्वाखाली काम करणारी प्रशासकीय यंत्रणा आहे. जगभरातील प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालयांद्वारे कार्यक्रम या ठिकाणी राबविले जातात. उदाहरणार्थ नवी दिल्ली कार्यालय म्हटलं की त्या ठिकाणी दक्षिण आशिया आहे. आता मी ज्या ठिकाणी क्यू लिहितो आहे, हे क्यू म्हणजे ABCDमध्ये येते मला म्हणून क्यू लिहित नाही, तर तिथे क्वेश्चन तयार होतो, त्यामुळे तुम्ही ते फोकस करू शकता. युनेस्कोची रचना 3 मुख्य घटकांवर आधारित आहे: जनरल कॉन्फरन्स, कार्यकारी मंडळ आणि सचिवालय. तर ही रचना संयुक्त राष्ट्राच्या संविधानानुसार ठरवली गेलेली आहे. सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधित्व व निर्णय प्रक्रियेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. जनरल कॉन्फरन्स थोडंसं आपण आता डिटेलमध्ये बघूया. युनेस्कोचे सर्वोच्च निर्णय घेणारे अंग असून सर्व 193 सदस्य राष्ट्र व 11 सहयोगी सदस्यांचे प्रतिनिधी येथे सहभागी होतात. दर 2 वर्षांनी पॅरिस येथे बैठक होते. त्यामध्ये धोरणं असतील, कार्यक्रम असतील, बजेट मंजूर करणे असेल,
हे काम होत असतात आणि कार्यकारी मंडळांचे 58 सदस्य यामध्ये निवडले जातात. आता सदस्यसुद्धा किती असतात कार्यकारी मंडळामध्ये ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं आहे. 4 वर्षांनी महासंचालकाची नियुक्ती होते. तिथे सुद्धा एक प्रश्न आपला तयार होत आहे मित्रांनो. प्रत्येक सदस्य राष्ट्राला एक मत असते, लक्षात घ्या. मग त्याचा आकार किंवा योगदान कितीही असो, मग योगदान किती जरी असलं तरी एक राष्ट्र एक मत या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचे. ही संस्था युनेस्कोचे रणनीतिक दिशानिर्देशक ठरवते व मधल्या कालावधीची रणनीती मीडियम टर्म स्ट्रॅटेजीसुद्धा मंजूर करत असते. तर कार्यकारी मंडळ जे आहे हे कार्य करण्यासाठी आहे त्या ठिकाणी, म्हणजे ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी असेल. ते 58 सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधींचे मंडळ असून हे युनेस्कोचे व्यवस्थापन व देखरेख करणारे अंग आहे. दर 2 वर्षात किमान 4 बैठका. आता इथे प्रश्न तयार होतो मित्रांनो. दर 2 वर्षात किमान 4 बैठक होते. जनरल कॉन्फरन्सचे निर्णय अंमलात आणणे, कार्यक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित करते व बजेटचे नियोजन करते. मग सदस्यांची निवड भौगोलिक व सांस्कृतिक विविधतेवर आधारित असते. आफ्रिका 14, बघा आता उतरत्या क्रमाने हे लक्षात घ्या. आफ्रिकेला 14 आहे. आता एशिया पॅसिफिक AP या ठिकाणी 12 आहे. उत्तर अमेरिका UA म्हटलं तर त्या ठिकाणी 12 आहे. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन म्हटलं की 10 आहे. आणि अरब राष्ट्र म्हटलं की त्या ठिकाणी 6 आणि पूर्व युरोप, ठीक आहे, ईस्ट युरोप म्हटलं तर आपण चालते तिथे 4. म्हणजे अशा पद्धतीने हे जर आपण टोटल केली सदस्यांची तर 58 भरते. सर्वात जास्त भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेवर म्हटलं तर आपल्याला लक्षात घ्यायचं म्हटलं तर आफ्रिका या ठिकाणी सदस्य हे जास्त आहेत. आणि हे मंडळ जनरल कॉन्फरन्ससाठी अजेंडा तयार करते व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करते. आता सेक्रेटरिएटमध्ये काय असतं तर त्यामध्ये बघा सध्या अँड्रे ॲझुली 2017पासून हे महासंचालक आहेत. यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय यंत्रणा असून युनेस्कोचे दैनंदिन व्यवस्थापन असेल, कार्यक्रम अंमलबजावणी असेल किंवा जागतिक उपस्थिती असेल ही सांभाळली जाते. सुमारे 2300 कर्मचारी 170 देशातून असून 50हून अधिक क्षेत्रीय कार्यालय आहेत. जसं आपण बघितलं की नवी दिल्ली आपल्या दक्षिण आशियातलं आहे. आता शिक्षण असेल, विज्ञान असेल, संस्कृती, संवाद अशा क्षेत्रात विविध विभाग असून धोरणे प्रत्यक्ष कार्यक्रमात रूपांतरित करतात. संयुक्त राष्ट्राशी समन्वय साधतात व प्रकल्प देखील राबवतात. ठीक आहे. महासंचालक जनरल कॉन्फरन्स व कार्यकारी मंडळाचे निर्णय प्रभावीपणे राबवण्यासाठी जबाबदार असतात. तर पुढे शिक्षण क्षेत्रातील जागतिक कार्य या युनेस्कोचे काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण एवढं क्वालिटी मटेरियल आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे. आमचं मोटिवेशन या ठिकाणी वाढायला हवं. दररोज ॲनालिटिक्समध्ये बघितल्यावरती कमीत कमी आमचे 15 to 20 त्या ठिकाणी सबस्क्रायबर हे डेली आपले कॉम्पिटिटर्स असले पाहिजेत, अभ्यास करणारे असले पाहिजेत, कमेंट्स करणारे असले पाहिजेत. आम्हालासुद्धा मोटिवेशन तुमच्याकडून मिळत असतं. त्यामुळं फक्त व्हिडिओ पाहू नका, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पुढे बघा, युनेस्को SDG 4 म्हणजे काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतात. तर ही शाश्वत विकासाची ध्येय आहेत. क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी लीड एजन्सी म्हणून काम करते युनेस्को. हे सर्वात महत्त्वाचं आहे. सर्व मुलांना, तरुणांना व प्रौढांना गुणवत्तापूर्ण समावेशक शिक्षण मिळावे यासाठी धोरण, मार्गदर्शन, डेटा व तांत्रिक मदत देते. शिक्षणातील असमानता, साक्षरता, शिक्षक प्रशिक्षण, शाश्वत विकासासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच ESD फॉर 2030 यावर जागतिक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवते. भारतातील युनेस्कोचे शिक्षणविषयक योगदान बघितलं तर नवी दिल्ली या ठिकाणी युनेस्को न्यू दिल्ली ऑफिस रिजनल ऑफिस ऑफ साऊथ एशिया म्हणून कार्यरत आहे. शिक्षण कार्यक्रमाचे समन्वय भारत आणि दक्षिण आशियामध्ये ते घालते. प्रमुख योगदान म्हटलं तर स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट आपण लक्षात घेऊ शकतो. युनेस्को 2019 पासून द स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्स फॉर इंडिया तयार करतं. 2024चा अहवाल जो आहे हा कुठल्या नावावर आहे किंवा कुठल्या विषयावर आहे तर बघा, हे रिदम्स ऑफ लर्निंग कल्चर अँड आर्ट्स एज्युकेशन. आता ही अशी जी प्रश्न असतात ही राज्यसेवेच्या म्हणजे MPSC थ्रू कंडक्ट झालेल्या परीक्षांमध्ये विचारली जातात. मग एवढी डीपमध्ये क्वेश्चन्स साधारणतः
तुमच्या आत्ताच्या शिक्षण विभागातील परीक्षेमध्ये नाही विचारणार, परंतु साधं एक कार्य त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, स्थापना विचारली जाऊ शकते. नेप 2020 व NCF 2023 मधील कला संलग्न शिक्षण असेल आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या शिक्षणाशी सुसंगत शिफारशी त्यामध्ये आहेत. नेप 2020 व शैक्षणिक धोरणांना सहकार्य करणं म्हणजे युनेस्कोच्या शिक्षणविषयक कार्यामध्ये भारताविषयक भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये समावेशक बहुभाषिक कौशल्याधारित व कला संलग्न शिक्षणांबाबत युनेस्कोने तांत्रिक सल्ला, संशोधन व चांगल्या पद्धतीची उदाहरणे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामध्ये संस्कृती व कला शिक्षणाचा प्रसार आहे. 2024च्या अहवालाद्वारे शाळांमध्ये कला, संगीत, नृत्य, नाट्य, लोकपरंपरा यांना अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी 10 ठोस शिफारसी त्याद्वारे करण्यात आलेल्या आहेत. शिक्षक क्षमता वाढ असेल, कला शिक्षणासाठी निधी असेल, राष्ट्रीय संसाधनासाठी भंडार असेल, या सर्व गोष्टी सुचविण्यात आलेल्या आहेत युनेस्कोतर्फे. म्हणजे युनेस्कोने केलेले भारतामधील कार्य काय आहे हे थोडीशी व्याप्ती आपण त्या ठिकाणी बघत आहोत. स्टेम व कौशल्य शिक्षण आहे. आता स्टेम म्हटलं की त्या ठिकाणी बघा भारतात विज्ञान, तंत्रज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंग्स अँड मॅथ, त्याच्यामुळे ते स्टेम हे लक्षात घ्यायचे. अभ्यासक्रम सुधारणा, शिक्षक प्रशिक्षण, कार्यशाळा व संशोधन क्षमतेच्या वाढीसाठी युनेस्को विविध कार्यक्रम व भागीदारी त्या ठिकाणी राबवत असतं. इतर महत्त्वाचे घटक जर बघितलं तर नॅशनल कमिशन्स, राष्ट्रीय आयोग, यामध्ये प्रत्येक सदस्य राष्ट्रात युनेस्कोशी समन्वयासाठी राष्ट्रीय आयोग त्या ठिकाणी नेमलेले असतात. भारतातही भारतीय राष्ट्रीय आयोग INC कार्यरत आहे. हे स्थानिक कार्यक्रमांना बळकटी देतात. क्षेत्रीय कार्यालयामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी समावेश होतो त्या ठिकाणी. आता ही जी रचना आहे ही जनरल कॉन्फरन्स धोरण, स्पर्धा परीक्षेमध्ये काय लक्षात ठेवायचं तर जनरल कॉन्फरन्स ही संस्था काय करते, धोरणं ठरवते. कार्यकारी मंडळ त्याच्यावर देखरेख करते आणि सचिवालय काय करते, त्याची अंमलबजावणी करतं. मग युनेस्कोबद्दलची काही MCQ सेट्स आपण या ठिकाणी बघतोय, त्याचं बघूया प्रश्न त्यावरती. युनेस्को स्थापन कोणत्या तारखेला झाली तर आता येथे आपण 16 नोव्हेंबर 1945 ही घेतलेलं आहे. काही ठिकाणी 14 नोव्हेंबर असेल. 1945 मात्र लक्षात ठेवा. 14 किंवा 16 असं दोन्हीपैकी पेपरमध्ये येईल, परंतु 16 हे त्या ठिकाणी डेफिनेटली आपण इन द सोर्स ऑफ नेटवरून किंवा विकिपीडियामधून घेतलेलं आहे. तर त्याची दुसऱ्या महायुद्धानंतर शांतता व सहकार्यासाठी स्थापना झालेली आहे. युनेस्कोचे मुख्यालय जर कुठे आहे तर हे पॅरिस आहे. पॅरिस कुठे आहे तर त्या ठिकाणी फ्रान्स या देशामध्ये आहे. ठीक आहे. तर युरोपमधील सांस्कृतिक केंद्र त्या ठिकाणी आहे. युनेस्कोचे पूर्ण नाव काय आहे तर युनेस्कोचे पूर्ण नाव हे त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आपण या ठिकाणी हे बघू शकतो. ठीक आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीवरील केंद्र. पुढे युनेस्कोचे सर्वोच्च निर्णय घेणारे अंग कोणते आहे तर जनरल कॉन्फरन्स ही त्या ठिकाणी सर्वोच्च अंग त्या ठिकाणी आहे. 193 देश सदस्य म्हणून आहेत. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळात किती राष्ट्र असतात तर त्यामध्ये 58 राष्ट्र त्या ठिकाणी असतात. एक राष्ट्र एक मत त्या ठिकाणी त्यांचं असतं. युनेस्कोचे सध्याचे 2025 महासंचालक कोण आहेत 2025 मधले तर अँड्रो ॲझुले हे 2017 पासून त्या ठिकाणी महासंचालक म्हणून राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे युनेस्कोचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे तर युनेस्कोचं मुख्य उद्दिष्ट या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, क्वालिटी एज्युकेशन देणं आहे, ते मग शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीद्वारे शांतता निर्माण करणे आहे. पुढे भारतातील युनेस्कोचे क्षेत्रीय कार्यालय कोणत्या शहरात आहे तर नवी दिल्ली या शहरामध्ये आहे. युनेस्कोचे भारतातील कोणता वार्षिक अहवाल प्रकाशित करते तर स्टेट ऑफ द एज्युकेशन रिपोर्ट हे अहवाल त्या ठिकाणी सादर करत असते. 2024चा अहवाल आपण या ठिकाणी बघितला आहे. कल्चर्स अँड आर्ट्स एज्युकेशनवर नेप 2022शी सुसंगत आहे. युनेस्को SDG 4चे लीड एजन्सी कोण आहे तर लीड एजन्सी त्याच्यामध्ये ही स्वतः युनेस्को आहे. SDG 4ची लीड एजन्सी स्वतः आहे. ESD म्हणजे एज्युकेशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स म्हणून फॉर 2030चा कार्यक्रम आहे तो. युनेस्को जनरल कॉन्फरन्स किती वार्षिक बैठका घेत असते तर त्या ठिकाणी दर 2 वर्षांनी ती वार्षिक बैठका पॅरिस येथे घेत असते. युनेस्को राष्ट्रीय आयोग भारतात कोणत्या खात्याखाली कार्यरत आहे युनेस्कोचा तर बघा शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. पुढे इंडियन नॅशनल कमिशन फॉर कोऑपरेशन्स विथ युनेस्को असं INCCO हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. युनेस्कोचे किती सदस्य राष्ट्र आहेत 193च्या आसपास हे राष्ट्र त्या ठिकाणी आहेत.
सहयोगी भारत, संस्थापक सदस्य आहे भारत. 193 सदस्य आहेत आणि 11 सहयोगी आहेत बरं का. कधी कधी आपल्याला सहयोगी विचारतील, आपण 193 टाकतो. सदस्य 193 आहेत, 11 सहयोगी आहेत. युनेस्को भारतातील नेप 2020ला कशा प्रकारे मदत करते, तर त्यामध्ये बघा तांत्रिक सल्ला व अहवाल या ठिकाणी स्वरूपात आहे भारतातील नेपसाठी. कला संलग्न शिक्षण आणि बहुभाषिकता व यावर मार्गदर्शन करतं. युनेस्को कार्यकारी मंडळ किती वेळा वर्षात बैठक करते, किती वेळा, ठीक आहे, किमान 4 वेळा ही करत असते. कार्यकारी मंडळ किती वेळा वर्षात बैठक करते, तर किमान 4 वेळा ही कार्यकारी मंडळ बैठक करत असते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक 15 क्वालिटी क्वेश्चन्स युनेस्कोवर बघितलेली आहेत. त्याची नोट्ससुद्धा PDF स्वरूपामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे मेंबर्स आहेत त्यांना मिळणार आहे. ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल त्यांना यापूर्वीच्या PDFसुद्धा आणि रेग्युलर इथून पुढच्या PDFसुद्धा प्लॅटिनम सिरीजच्या मेंबर्सला मिळणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. मेंबरशिप जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. लिंक जॉईन करून व्यवस्थित रेंज असलेल्या ठिकाणीच जाऊन आपण ती पेड करू शकता आणि त्याचं मेंबर्स ओनली कम्युनिटी टॅबमध्ये मेंबर्स पोस्टमध्ये व्हॉट्सअपची लिंक देण्यात आलेली आहे. हे केव्हा दिसेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही मेंबरशिप स्वीकाराल त्यावेळेस तुम्हाला ती पोस्ट त्या ठिकाणी लिंकची दिसणार आहे व्हॉट्सअपची, ठीक आहे. तर आपण अशाच नवनवीन पेपर वाईज क्वेश्चन आन्सर सेशन विथ नोट्स आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आणि हे डेली आपला कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं अजूनही कोणी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, कारण फायद्यातच राहणार आहात, ज्ञानात भर पडणारच आहे. इतरही तुम्ही बऱ्याच गोष्टी करत आहात, एवढी एक गोष्ट करून पाहायला काही हरकत नाही आहे, ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.